मित्रांनो नमस्कार. मध्यंतरी सोशल मीडियावरती एक लहानशी पण अर्थपूर्ण अशी गोष्ट वाचनामध्ये आली. एक लहानसा किस्साच म्हणा ना. तर किस्सा असा होता की एकदा एक स्त्री आपल्या लहान मुलासह ट्रेन मधून प्रवास करत होती. प्रवासाला सुरुवात झाल्यापासून तो लहान मुलगा आणि त्याची आई एकमेकांशी छान गप्पा मारत होते. तो लहान मुलगा खिडकीमधनं बाहेर बघत होता. खिडकीतून बाहेर दिसणारं दृश्य, मग ती पळणारी झाडं असोत, स्टेशनवरच्या गावांच्या पाट्या असोत किंवा दुकानांवरच्या पाट्या असोत, ते सगळं बघून त्याच्या बालबुद्धीला पडणारे प्रश्न तो आपल्या आईला विचारत होता आणि आई देखील त्याला उत्तर देत होती. दोघांचा खूप छान संवाद चाललेला होता. थोड्या वेळानं मुलानं आपल्या बॅग मधून एक गोष्टीचं पुस्तक काढलं आणि तो शांतपणे ते पुस्तक वाचत बसला. दरम्यानच्याच काळात बाजूच्या दुसऱ्या सीटवरती एक दुसरी स्त्री तिच्या लहान मुलासह प्रवास करत होती आणि प्रवासाला सुरुवात झाल्यापासून तिचा तो लहान मुलगा दंगा करत होता, ओरडत होता, रडत होता आणि त्याच्या या हट्टीपणामुळे त्याच्या आईची प्रचंड चिडचिड होत होती. ती त्याला रागवत होती, त्याच्यावर ओरडत होती, पण या सगळ्याचा परिणाम म्हणून तो शांत होण्याच्या ऐवजी अजूनच जास्त जोरात रडत होता, ओरडत होता. शेवटी हतबल होऊन त्या स्त्रीने आपल्या पर्समधनं मोबाईल काढला आणि आपल्या मुलाच्या हातामध्ये दिला. जसा तो मोबाईल त्याच्या हातामध्ये आला तसा तो मुलगा शांत झाला आणि त्या मोबाईल स्क्रीन मध्ये अगदी गढून गेला. पुढचे 1.5-2 तास त्याचं सगळं लक्ष त्या मोबाईल मध्येच होतं. हातात मोबाईल मिळाल्यानंतर मुलगा शांत झाल्याने आता त्या आईला थोडासा आराम मिळाला. तेव्हा तिचं लक्ष त्या पहिल्या स्त्रीकडे आणि तिच्या मुलाकडे गेलं. आजच्या युगामध्ये जिथं लहान मुलं हट्टीपणा करतात, दंगा करतात, मोबाईलसाठी रडारड करतात, तिथं हा लहान मुलगा शांतपणे पुस्तक वाचत बसलेला पाहून तिला थोडं आश्चर्यच वाटलं. तिनं त्याबद्दल त्या पहिल्या स्त्रीला आश्चर्यानं प्रश्न देखील विचारला, तुम्ही तुमच्या मुलावरती एवढे चांगले संस्कार कसे काय करू शकला? आजच्या काळामध्ये इतका गुणी मुलगा असू शकतो यावर तर विश्वासच बसू शकत नाही. ती पहिली स्त्री शांतपणे हसली आणि म्हणाली की मी माझ्या मुलावरती असे काही वेगळे संस्कार केलेच नाहीत आणि खरं सांगू का, माझ्या मते मुलांवरती असं वेगळे चांगले संस्कार करण्याची खरं तर गरजच नसते. ही लहान मुलं खरं तर आपलंच अनुकरण करत असतात. आपणच जर त्यांच्या समोर चिडचिड करत असू, जोरजोरात एकमेकांशी मोठ्यांदा भांडत असू, आरडाओरडा करत असू, तर त्यांचा स्वभाव देखील असाच होणार. घरामध्ये असताना आपल्याला जेव्हा मोकळा वेळ मिळतो त्यावेळेला आपण जर मोबाईल घेऊन हातात बसत असू तर आपण त्यांच्याकडनं वेगळी अपेक्षा कशी ठेवणार? आपण जसं वागतो, आपण जे करतो तसाच आपल्या मुलांचा स्वभाव बनतो. कारण आपली मुलं हे आपलं अनुकरण करत असतात. त्या स्त्रीनं हे अगदी सहज दिलेलं उत्तर पण खरोखरच आपल्याला अंतर्मुख करायला लावतं. आजकाल आपण नेहमी म्हणतो की ही लहान मुलं, ही नवीन पिढी मोबाईल मध्ये सारखी गुंतलेली असते, सदैव चिडचिड करते, आरडाओरड करते. पण खरंच विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की हा स्वभाव ती लहानपणी जन्मापासूनच घेऊन आलेत का हो? तर नक्कीच नाही. जन्म झाल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला जे वातावरण होतं, जे त्यांनी पाहिलं, त्यातनंच ते शिकत गेलेले आहेत. त्यामुळे जर त्यांच्यामध्ये चांगले बदल व्हावेत अशी आपली इच्छा असेल तर आपल्याला आपल्यात चांगले बदल करणं हे गरजेचं आहे. कारण शेवटी मुलं हे आपलंच अनुकरण करत शिकत असतात.